वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲडोलेसंट ही स्टेज पाहत होतो. यामध्ये होणारे फिजिकल, सेक्शुअल आणि सायकोलॉजिकल किंवा मेंटल चेंजेस कशा पद्धतीने असतात आणि यामध्ये मुख्यतः किती स्टेजेस आहेत ही इन्फॉर्मेशन आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिली होती. तर या लेक्चरमध्ये आपण ॲडोलेसंट एजमध्ये जे काही ॲडिक्शन किंवा ड्रग अब्यूज होत असते तर त्या संदर्भात माहिती घेणार आहोत. Addiction. This is a complex condition that is characterized by compulsive use of substance despite of its harmful effects. म्हणजे काय तर अशी एक कंडिशन आहे की महत्त्वाचे यामध्ये काय आहे की काही सवयी किंवा काही सबस्टन्सेस, काही ड्रग्ज घेण्याची यामध्ये कंपल्सरीली कंडिशन तयार होते. कंपल्सरी ती घ्यावीशी वाटत असतात. जरी त्याचे हार्मफुल इफेक्ट्स असले तरी ते आवश्यक आहेत किंवा बॉडीसाठी ते आवश्यक आहेत. या प्रकारची जी फिलिंग आहे दॅट इज नोन ॲज ॲडिक्शन, ज्याला आपण व्यसन असं म्हणतो. ॲडिक्शन मे इन्व्हॉल्व यूज ऑफ सबस्टन्सेस सच ॲज अल्कोहोल, ओपॉइड्स, कोकेन, निकोटीन अँड द बिहेवियर्स सच ॲज गॅम्बलिंग. आता ह्या ॲडिक्शनमध्ये कोणकोणते घटक हे जास्तीत जास्त घेतले जातात तर ते म्हणजे अल्कोहोल, ओपॉइड्स, कोकेन अँड निकोटीन. आणि बिहेवियरमध्ये जर पाहिलं तर जुगार खेळणे याचंसुद्धा बऱ्याच जणांना व्यसन लागू शकते. ॲडिक्शन इन्व्हॉल्व्स ब्रेन पाथवेज ऑफ रिवॉर्ड अँड रिइन्फोर्समेंट अफेक्टिंग मोटिवेशन विच इन्व्हॉल्व्स न्यूरोट्रान्समीटर डोपामाइन. आता नेमकं ॲडिक्शनमध्ये नेमकं काय होत असते की ह्या गोष्टी त्यांना सारख्या घ्याव्याशा वाटत असतात. तर या ॲडिक्शनमुळं त्यांच्या ब्रेनला एक प्रकारचं स्टिम्युलेशन मिळत असते, उत्तेजना मिळत असते, मोटिवेशन मिळत असते किंवा रिलॅक्झेशनची फिलिंग असते आणि त्यामुळे ह्या गोष्टी वारंवार कराव्याशा वाटत असतात. आणि यामध्ये महत्त्वाचा जो रोल आहे तो म्हणजे न्यूरोट्रान्समीटर डोपामाइनचा. इट इज इम्पॉर्टंट दॅट द न्यूरोलॉजिकल चेंजेस आर रिव्हर्सिबल आफ्टर द सबस्टन्स यूज ऑर बिहेवियर इज डिस्कंटिन्यूड. आता असं नाही की एकदा काय ॲडिक्शन झालं म्हणजे ते आयुष्यभर सुटणारच नाही किंवा हे जे न्यूरोलॉजिकल बदल झालेले आहेत हे कमी होणार नाहीत. तर असं काही नाही. जेव्हा हे ड्रग्ज घेणं बंद केलं जाईल किंवा हे जे बिहेवियर आहे हे थांबवलं जाईल तेव्हा जे न्यूरोलॉजिकल झालेले बदल आहेत तर हे रिव्हर्सिबल होत असतात. तो व्यक्ती पुन्हा आपली जी नॉर्मल लाईफ आहे ती व्यक्ती तो जगू शकतो. ॲडिक्शन रिझल्ट इन द इम्पेअरमेंट ऑफ फिजिकल, फिजिओलॉजिकल अँड सायकोलॉजिकल फंक्शन्स ऑफ बॉडी. आता ह्या ॲडिक्शनमुळं किंवा हे जे ड्रग्ज आहेत या ड्रग्जचा शरीरावर फिजिकल, फिजिओलॉजिकल आणि सायकोलॉजिकल जे काही फंक्शन्स आहेत या सगळ्यांवर आपल्याला परिणाम झालेला पाहायला मिळतो. मग काही वेळेस हा बदल उत्तेजनात्मक असतो परंतु बरेच वेळा तो अवसादात्मक असतो म्हणजे डिप्रेसंट याही स्वरूपाचा पाहायला मिळू शकतो. कॉजेस ऑफ सबस्टन्स अब्यूज. इनसफिशियंट पॅरेंटल सुपरविजन अँड मॉनिटरिंग. आता मुख्य पहिलं कारण जे आहे पॅरेंट्सचं, त्यांचे जे काही पाळले आहेत, त्यांचे जे काही मुलं आहेत त्यांच्याकडे असणारं जे काही त्यांचं सुपरविजन आहे किंवा लक्ष देणं आहे हे कमी असतं. आता मुख्यतः ॲडिक्शन जे आहे हे काही प्रौढ वयामध्ये लागणाऱ्या सवयी नाहीत तर ह्या मुख्यतः ॲडोलेसंट या एजमध्ये लागणाऱ्या सवयी आहेत. कारण स्वतःची सेल्फ एक इमेज असावी किंवा स्वतःचं एक वेगळं सर्कल असावं किंवा स्वतःचं एक वेगळं अस्तित्व असावं या सगळ्या गोष्टींमुळं किंवा पियर ग्रुप जो आहे त्यांचा जो काही समवयस्क फ्रेंड सर्कल आहे तर या फ्रेंड सर्कलमुळं बऱ्याच वेळा या वयातील जे मुलं आहेत ते ॲडिक्शनला बळी पडू शकतात. मग अशा वेळेस पॅरेंटचं जर त्यांच्यावरचं लक्ष हे कमी असेल तर हे ॲडिक्शन वाढत जाते. कारण जर सुरुवातीच्याच काळामध्ये जर पॅरेंट्सचं लक्ष असेल तर हे गोष्टी लवकर कंट्रोल होऊ शकतात आणि ॲडिक्शनपासून त्याचं बचाव करता येऊ शकतो. परंतु जर पॅरेंटल सुपरविजन किंवा पालकांचं जर लक्ष नसेल तर हे ॲडिक्शन वाढत जातं. लॅक ऑफ कम्युनिकेशन बिटवीन चाइल्ड अँड पॅरेंट्स. आता पॅरेंट आणि चाइल्ड या दोघांमध्ये सुद्धा त्यांचं एक ट्युनिंग असणं, त्यांचं कम्युनिकेशन असणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण जर पॅरेंट्सचं जर मुलांकडे लक्षच नसेल किंवा ते चाइल्ड जे काही गोष्टी सांगत आहेत हे जर पॅरेंट्स दुर्लक्ष करत आहेत तर अशा वेळेस चाइल्ड जे आपोआप आहे ते पॅरेंट्सकडनं दूर होत जातात आणि ते त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये जास्त इन्व्हॉल्व होतात किंवा
या वयामध्ये ॲडोलसंट एजमध्ये त्यांचं म्हणणं ऐकून घेणाऱ्या जो कोणी व्यक्ती असेल किंवा त्यांना त्या एखाद्या गोष्टीच्या टेन्शनमधून बाहेर काढणारा व्यक्ती जो असेल ते त्यांनाच महत्त्व देत असतात. आणि त्यामुळं जर ॲडिक्शनला बळी पडलेले मुलं असतील तर ह्या पॅरेंट आणि चाइल्डच्या कम्युनिकेशन गॅपमुळं हे ॲडिक्शन वाढत जातं किंवा ते ॲडिक्शनला बळी पडतात. देन पुअरली डिफाईन्ड रूल्स. आता बरेचसे पालक आहेत जे स्वतः काही रूल ठरवतात मुलांना फॉलो करण्यासाठी, परंतु ते जे रूल आहेत हे इल डिफाईन्ड असतात, पुअरली डिफाईन्ड असतात. म्हणजे काही गोष्टींचं बंधन फक्त मुलांनाच असते, परंतु पालकांनी त्या गोष्टी केल्या तर चालतात. अशा वेळेस मग मुलंही काय करतात किंवा ते पाल्यही काय करतात की आईवडिलांशी खोटं बोलून किंवा त्यांना न सांगून त्यांच्या न कळत ॲडिक्शनला बळी पडत असतात. देन फॅमिली कॉन्फ्लिक्ट्स म्हणजे मतभेद. घरातच आई वडील किंवा आई वडिलांशिवाय इतर जे काही घरातील व्यक्ती आहेत त्यांचेच एकमेकांबद्दल मतभेद असतील तर हे पाल्य ऑब्झर्व करत असतात की ह्यांचंच एकमेकांशी पटत नाही, तर हे आपल्याला काय ॲडजस्ट करतील किंवा आपल्याला काय समजावून सांगतील, म्हणून ते आपोआप त्यांच्याशी दूर होत जातात आणि मग नको त्या संगतीच्या मार्गी लागून ॲडिक्शनला बळी पडतात. फेवरेबल पॅरेंटल ॲटिट्यूड्स टुवर्ड्स अल्कोहोल अँड ड्रग युजेस. आता बऱ्याच वेळेस असं असते की पालकांचाच त्या अल्कोहोल किंवा ड्रग्ज घेण्याशी फेवरेबल कंडिशन असतात. जसं एखाद्या फॅमिलीमध्ये स्वतः वडीलच जर अल्कोहोल घेत असतील तर अशा वेळेस ते जे त्यांच्या घरातील जे मुलं आहेत हे आपोआप त्या व्यसनांच्या बळी पडतात. देन एक्सपेक्टेशन्स फ्रॉम ड्रग युजेस. आता बऱ्याच वेळा एकदा ते ड्रग घेऊन त्यामुळे होणारे जे काही शारीरिक बदल आहेत हे जेव्हा तो मुलगा किंवा तो ॲडोलसंट एजचा इंडिव्हिज्युअल ऑब्झर्व करत असतो तेव्हा त्याच्या त्या ड्रग्सकडनं अपेक्षा वाढत जातात आणि मग ते ड्रग्ज घेण्यासाठी वारंवार प्रवृत्त होत असतो. देन रिस्क टेकिंग बिहेवियर. आता या ॲडोलसंट एजमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो न्यूरोलॉजिकल किंवा सायकोलॉजिकल बदल होत असतो की यामध्ये ते खूप रिलॅक्स फील करत असतात आणि अशा वेळेस काय होईल ते बघू किंवा रिस्क टेकिंग बिहेवियर हे ॲडोलसंट एजमध्ये वाढत असते आणि त्यामुळं हे केल्यावर काय होईल किंवा ड्रग्ज घेतल्यावर काय होईल, अल्कोहोल घेतल्यावर काय होईल ते बघूत हे पाहण्यासाठी रिस्क घेण्यासाठी हे वय तयार असते आणि त्यामुळं ते रिस्क घेण्याच्या एक दोनदाच्या सवयीमुळं ॲडिक्शन हे त्यांच्यामध्ये लागून जाते. देन मेथड्स टू कंट्रोल ड्रग अब्यूज. मग आता जर ॲडिक्शन झालेलं आहे तर मग अशा वेळेस त्या मुलांना त्या ॲडिक्शनमधून बाहेर काढण्यासाठी काय काय मेथड्स करणं आवश्यक आहे. नंबर 1, ऑलवेज रिमेंबर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आता प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे आपल्याला माहीतच आहे की एखादा अवस्था येण्याच्या अगोदरच जर ती प्रिव्हेंट करता येण्यासारखी असेल तर दॅट वॉज बेटर. जसं पॅरेंट्सचं जर मुलांकडे सुपरविजन प्रॉपर असेल, आपला मुलगा कुठं जातो आहे, त्याचं फ्रेंड सर्कल काय आहे, तो काय करतो आहे, क्लासमध्ये आहे का नाही किंवा घरातलं त्याचं वर्तणूक कसं आहे, पहिल्यापेक्षा त्याच्या स्वभावातला बदल हा कशा पद्धतीचा आहे, याकडे जर त्यांचं बारकाईने लक्ष असेल तर त्याच्यामध्ये होणारे हे जे बदल आहेत हे लवकर आयडेंटिफाय करता येतात आणि त्यांना या ॲडिक्शनपासून दूर ठेवता येते. किंवा कम्युनिकेशन, पॅरेंट्स आणि चाइल्डमधलं जर कम्युनिकेशन प्रॉपर असेल, तो चाइल्ड जो काही बोलत आहे हे पॅरेंट्स प्रत्येक वेळेस तेवढंच महत्त्व देऊन ऐकत असतील, त्याच्या अडचणी समजून घेत असतील किंवा त्याचे विचार ऐकून घेत असतील तर अशा वेळेस मूल हे ॲडिक्शनला बळी पडत नाही आणि त्याला त्यापासून सेफ ठेवता येते. अवॉइड undue pressure that a child should not be forced to perform beyond his capacities in studies, sports, etc. आता हे काय महत्त्वाचं आहे की बऱ्याच वेळा असं आपल्याला समाजात पाहायला मिळतं आहे की बऱ्याच पालकांचा त्यांच्या मुलांकडनं त्यांच्या कॅपॅसिटीपेक्षाही जास्त अपेक्षा असतात. मग त्या स्टडीजमध्ये असो, स्पोर्ट्समध्ये असोत किंवा इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये असोत. बऱ्याच पालकांना कंपॅरिझन करण्याची सवय असते की पर्टिक्युलर एखाद्याचा जो मुलगा आहे हा स्टडीमध्ये किती हुशार आहे, तो किती पर्सेंटेज घेतो किंवा तो नॅशनल लेवलला एखादा गेम खेळतो, मग तुम्हाला का काही शक्य नाही. या पद्धतीने जेव्हा पॅरेंट्स हे त्यांच्या मुलांशी बोलतात तर त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारचं प्रेशर क्रिएट होते आणि ह्या प्रेशरपासून बचावण्यासाठी मग ते ॲडिक्शनला बळी पडू शकतात. त्यामुळे पालकांनीसुद्धा एखाद्या पाल्याच्या स्टडी किंवा स्पोर्ट्सच्या कॅपॅसिटीपेक्षा अत्यधिक अपेक्षा करू नयेत.
देन एज्युकेट अँड काउन्सिलिंग ऑफ चाइल्ड टू फेस प्रॉब्लेम्स अँड स्ट्रेस. आता इथं पालकांचा किंवा त्यांच्या टीचरचा हा तेवढाच रोल आहे की लाईफ आहे आणि ह्या लाईफमध्ये प्रत्येक व्यक्तीला अनेक प्रॉब्लेम्स हे फेस करावे लागतात, स्ट्रेसफुल कंडिशनमधून जावं लागतं. तर अशा वेळेस हाऊ टू टॅकल देम, त्यांना कशा पद्धतीने हाताळलं पाहिजे, त्यांना कशा पद्धतीने मॅनेज केलं पाहिजे की जेणेकरून त्याचे शरीरावर किंवा मनावर विपरीत परिणाम होऊ नये आणि त्या गोष्टी इझिली फेस करता याव्यात, या संदर्भात त्यांना एज्युकेट करणे किंवा त्यांच्याशी सल्ला करणे आवश्यक आहे. हेल्प देम टू ॲक्सेप्ट डिसअपॉइंटमेंट अँड फेल्युअर्स ॲज अ पार्ट ऑफ लाईफ. आता बऱ्याच वेळा असं पाहण्यात येते की पालकांच्या जर त्यांच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त जर अपेक्षा असतील आणि तो पाल्य जर ते पूर्ण करू शकत नसेल, तर अशा वेळेस एक प्रकारचं त्याला डिसअपॉइंटमेंट फिलिंग असते किंवा फेल्युअरची फिलिंग असते. आणि मग अशा वेळेस हे जे पाल्य आहेत किंवा हे जे मुलं आहेत हे ॲडिक्शनला बळी पडतात. त्यामुळे डिसअपॉइंटमेंट किंवा फेल्युअर जे आहेत हे कशा पद्धतीने हाताळायचे किंवा ते आपल्या जीवनाचा एक भागच आहे की त्यातून काहीतरी अनुभव घेऊन शिकायचं, त्यातून काही पुढे मार्ग काढायचा, या पद्धतीने त्यांना मदत केली पाहिजे. देन चॅनलाइज द एनर्जी ऑफ चाइल्ड इन स्पोर्ट्स, स्टडीज अँड अदर कन्स्ट्रक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज. आता आपल्याला माहिती आहे की ॲडोलसंट या फेजमध्ये बरेचसे जे आहेत हे हायपर ॲक्टिव्ह असतात, फुल ऑफ एनर्जी असतात, त्यांच्यामध्ये कुठलंही काम करण्याची एनर्जी असते, उत्साह असतो. तर मग अशा वेळेस ही जी एनर्जी आहे ही काही चांगल्या सक्रियात्मक गोष्टींमध्ये आपल्याला वळवता आली पाहिजे. मग जर स्टडीमध्ये ते तेवढे कॅपेबल नसतील तर त्यांना स्पोर्ट्समध्ये किंवा अदर कन्स्ट्रक्टिव्ह ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व केलं पाहिजे की जेणेकरून डिसअपॉइंटमेंट किंवा फेल्युअर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्यांना ते बळी पडू नयेत आणि ॲडिक्शनपासून दूर राहावेत. त्याच्यामुळं चॅनलाइज द एनर्जी. आता एनर्जी चॅनलाइज करणे हे पॅरेंट्सही तेवढंच काम आहे किंवा त्याच्या अवतीभोवती राहणारा जो सर्कल आहे त्यांच्यामध्येही ते करता आलं पाहिजे. देन ड्रग अब्यूज. आता ॲडिक्शन आहे, या ॲडिक्शनमध्ये नेमके कोणकोणते ड्रग्ज हे घेतले जातात, कोणत्या ड्रग्सच्या सवयी ह्या जास्त लागल्या जातात हे आपण पाहू. द ड्रग्स दॅट आर कॉमनली अब्यूज्ड आर ओपॉइड्स, कॅनॅबिनॉइड्स अँड अल्कलॉइड्स ऑफ द कोका प्लांट. पहिले बघू ओपॉइड्स. हिरोईन इज द ओपॉइड दॅट इज कॉमनली यूज. ओपॉइड्स जे आहेत त्यापैकी हिरोईन नावाचं जे आहे ड्रग हे जास्त घेतल्या जाते, दॅट इज कॉमनली नोन ॲज स्मॅक. त्याला स्मॅक असं म्हणतात. दिस स्मॅक इज केमिकली डायॲसिटिल मॉर्फिन. केमिकली हे काय आहे? डायॲसिटिल मॉर्फिन आहे. इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम लेटेक्स ऑफ पॉपी प्लांट दॅट इज पॅपॅवर सॉम्निफेरम. आता हे जे हिरोईन आहे हे कुठून मिळवलं जातं? इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम द लेटेक्स. लेटेक्स म्हणजे जो चीक आहे, पॉपी प्लांटचा जो चीक आहे त्यापासून हे मिळवलं जातं आणि याचं बॉटनिकल नाव आहे पॅपॅवर सॉम्निफेरम. ओपॉइड रिसेप्टार्स आर प्रेझेंट इन सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक. हे जे ओपॉइड ड्रग्ज आहेत यांचे रिसेप्टार्स हे कोणत्या भागात आहेत तर नर्वस सिस्टीम अँड आपला डायजेस्टिव्ह ट्रॅक जो आहे यामध्ये यांचे रिसेप्टार्स प्रेझेंट असतात आणि ते रिसेप्टार्स त्या ड्रग्जला कॅच करून त्यांचे वेगवेगळे इफेक्ट्स शरीरावर दाखवत असतात. देन व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ ओपॉइड्स ऑन बॉडी? हिरोईन इज डिप्रेसंट अँड इट स्लोज डाऊन द ॲक्टिव्हिटी ऑफ बॉडी. आता जी ह्याची ॲक्शन आहे ही डिप्रेशन करणारी आहे किंवा अवसादात्मक आहे. मग कशा पद्धतीने बॉडी रिॲक्ट करेल तर इट स्लोज डाऊन बॉडी ॲक्टिव्हिटी. शारीरिक ज्या ॲक्टिव्हिटी आहेत यांचा रेट हा काय होतो? कमी होतो. दिस इज अबाउट ओपॉइड्स. कॉमनली हिरोईन या फॉर्ममध्ये घेतली जाते. सेकंड वन आर द कॅनॅबिनॉइड्स. Cannabinoids are obtained from inflorescence and part of cannabis sativa. आता जसं आपण पाहिलं ओपॉइड्स हा चीक पासून घेतलं जातं, तर कॅनॅबिनॉइड्स हे इन्फ्लोरेसन्स म्हणजे जो तोर आलेला असतो किंवा जो फुलं जे आलेले असतात त्यांच्यापासून किंवा कॅनॅबिस सटायवा नावाचं जे काही प्लांट आहे त्याचे जे पार्ट्स आहेत त्यांच्यापासून हे कॅनॅबिनॉइड्स ऑब्टेन केले जातात. ओपॉइड्स जे आहेत त्याच्या प्लांटचं नाव पॅपॅवर सॉम्निफेरम आहे. तर कॅनॅबिनॉइड्स जे आहेत त्याच्या प्लांटचं नाव आहे कॅनॅबिस सटायवा. मॅरिजुआना, हशिश, चरस अँड गांजा आर द फॉर्म्स ऑफ ड्रग्स दॅट ऑब्टेन फ्रॉम दिस प्लांट.
आता जसं ओपॉइड्स जे आहे त्याच्यामध्ये हिरोईन हे जास्त घेतलं जातं, तर कॅनाबिनॉइड्समध्ये चरस, गांजा, हशिष हे जे आहेत हे जास्त प्रमाणामध्ये वापरले जाणारे ड्रग्ज आहेत. रिसेप्टार्स, द रिसेप्टार्स आर प्रेझेंट इन ब्रेन. कॅनाबिनॉइड्सचे रिसेप्टार्स हे फक्त ब्रेनमध्ये प्रेझेंट असतात. इट इज युज्ड फॉर इनहेलेशन अँड इंजेक्शन. आता याचा वापर इनहेलेशन नाकाद्वारे घेण्यासाठी किंवा ओरली तोंडाद्वारे घेण्यासाठी पण केला जातो. इफेक्ट्स ऑन बॉडी, शरीरावर याचे काय इफेक्ट्स होतात, तर इट अफेक्ट्स कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम, जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे यावर ह्याचे इफेक्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. थर्ड वन इज कोकेन. कोकेन इज ऑब्टेन फ्रॉम कोका प्लांट अँड द नेम इज इरिथ्रोझायलम कोका. ह्याचं नाव काय आहे? इरिथ्रोझायलम कोका अँड द ड्रग इज कोकेन. इफेक्ट्स ऑन बॉडी, इट इन्क्रीजेस लेवल ऑफ न्यूरोट्रान्समीटर दॅट इज डोपामाइन. आपण आत्ताच पाहिलं की ॲडिक्शनमध्ये हे जे सायकोलॉजिकल किंवा न्यूरोलॉजिकल चेंजेस परफॉर्म करणारं जे न्यूरोट्रान्समीटर आहे दॅट इज डोपामाइन, या डोपामाइनची लेवल कोकेनच्या इनटेकमुळं वाढते. इट्स एक्सेसिव्ह डोसेज कॉजेस एक्स्ट्रीम हॅपीनेस, इरिटॅबिलिटी अँड पॅरानोया. ह्या कोकेनच्या एक्स्ट्रीम यूजमुळं हायपर ॲक्टिव्हिटी किंवा हॅपीनेस, उत्तेजनात्मक आपल्याला लक्षणं पाहायला मिळतात. फोर्थ वन, हॅल्युसिनोजन्स. दे आर माइंड एक्सपांडिंग ड्रग्स. आता हॅल्युसिनेशन म्हणजे वेगवेगळे आभास होणे. हॅल्युसिनेशन्स आर अनरियल परसेप्शन्स ऑफ अनरियल ऑब्जेक्ट ड्यू टू डिसऑर्डर्स ऑफ नर्वस सिस्टीम. आता हॅल्युसिनेशन म्हणजे नेमकं काय होत असतंय की ब्रेनवर याचे इफेक्ट झाल्यामुळं अनरियल ऑब्जेक्ट, ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्यांचा भास होणे. म्हणजे आता जी गोष्ट आपण पाहिलीही नाही किंवा जी ऐकलीही नाही तर ह्या गोष्टी दिसणे, या गोष्टी ऐकू येणे, या पद्धतीची फिलिंग म्हणजे हॅल्युसिनेशन, आभास होणे. लायसर्जिक ॲसिड अँड कॅनॅबिस आर हॅल्युसिनोजिक ड्रग. आता हे जे ड्रग्ज आहेत यामध्ये येणारे कोणकोणते आहेत, तर लायसर्जिक ॲसिड आणि कॅनॅबिस हे जे आहेत हे हॅल्युसिनोजन करणारे ड्रग्ज आहेत. याशिवाय ॲट्रोपा, बेलाडोना आणि धतुरा स्पेसीज दे हॅव हॅल्युसिनोजेनिक प्रॉपर्टीज. तर ॲट्रोपा, बेलाडोना किंवा धोत्रा जे आहे याच्या काही स्पेसीजमध्ये आपल्याला या पद्धतीचे लक्षणं पाहायला मिळतात. ड्रग्ज लाईक बार्बिच्युरेट्स, एम्फेटामाइन्स, बेन्झोडायझेपिन्स, lysergic acid, diethylamine that is LSD, they are derived from the plant cannabis sativa. जसं आपण पाहिलं कॅनॅबिनॉइड्स जे आहे हे मिळवल्या जातात, तसंच बार्बिच्युरेट्स, एम्फेटामाइन्स, बेन्झोडायझेपिन्स, LSDs they are also derived from the same plant but they are used as medicine. यांचा वापर ड्रग अब्यूजसाठी होत नाही तर मेडिसिनल पर्पजसाठी केला जातो. and they are helpful in the patients of insomnia and depression. तर ह्याचा वापर कोणत्या पेशंटमध्ये केला जातो? इन्सोमनिया, ज्यांना झोप येत नाही, आणि डिप्रेशन यामध्ये यांचा वापर केला जातो. अशा पद्धतीने हे these are some drugs that are commonly taken for the addiction purpose and their effects. Here are some questions. Solve them.